नमस्कार मित्रांनो, मी विलास चतुर आणि या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती 23-24 या विषयी आपण लगातार आपली व्हिडिओची सिरीज चालूच आहेत. त्याच्या वेगवेगळ्या टॉपिक्सवरती आपण व्हिडिओ बनवत आहोत आणि ही सिरीज अशीच चालू राहणार आहे शेवटपर्यंत, जोपर्यंत आपली परीक्षा होणार नाही तोपर्यंत. आज एक वेगळा विषय तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा. मित्रांनो, आता 1 महिना होत आलेला आहे आपला क्वालिफायचा रिझल्ट लागून, आणि ज्या दिवशी क्वालिफायची लिस्ट लागली होती त्या दिवशी परिस्थिती आणि आजची परिस्थिती त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. ज्या दिवशी क्वालिफायची लिस्ट लागली होती त्या दिवसाचं जे धावपळ वातावरण होतं ते एका लग्नाच्या घरासारखं होतं. आता काय करायचं, टायपिंग कशी करायची, काय आहे, कशावरती एक्झाम होणार आहे, आणि मग सगळी पळापळ धावपळ, आनंद, आपण क्वालिफाय झालो. त्याच्याबरोबर काही येणारे प्रश्न पण, टायपिंग तर खूप अगोदर केली, प्रॅक्टिस होईल का नाही, कोर्ट 8 दिवसामध्येच एक्झाम घेईल, काही असं वाटत तर 5 दिवसातच कोर्टाची एक्झाम होऊन जाईल. खूप मनात वेगवेगळे प्रश्न तुमचे निर्माण झाले होते, आणि जसं कोणी व्हिडिओ टाकला तर त्याच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन प्रश्नाची भडीमार चालू होत होता. खूप वेगवेगळे प्रश्न विद्यार्थ्यांचे यायचे, आपल्या चॅनलवरती यायचे विद्यार्थ्यांचे प्रश्न. जसजसा वेळ पुढे चालत गेला, काळ लोटत गेला, तसे तसे प्रश्न कमी होत गेले, प्रश्नाचं स्वरूप कमी होत गेलं आणि प्रश्नाचं स्वरूप पण बदलत. ज्या दिवशी तुम्ही टायपिंगला सुरुवात केली त्या तो दिवस तुम्ही आज आठवा, म्हणजे तो दिवस तुम्ही आठवा आणि आजचा दिवस तुम्ही आठवा. यामध्ये तुम्हाला खूप सारा फरक जाणवेल. आजची परिस्थिती तुमची खूप वेगळी आहे, बऱ्यापैकी खूप चांगली आहे आणि तुम्ही योग्य ट्रॅकवरती आहात. खूप सारे विद्यार्थ्यांचे आजही परत मेसेज येतात, तर थोडासा स्पीड कमी पडतो, मार्गदर्शन करा, 300 शब्द होतात, चुका होतात. आपण या सगळ्या गोष्टीवरती लक्ष ठेवून आहोत. प्रत्येक वेळेस आपण वेळोवेळी त्या गोष्टीचं पूर्ण निरीक्षण करणार आहोत, ऑब्झर्वेशन करणार आहोत आणि योग्य वेळी ती गोष्ट मी तुम्हाला सांगणारच आहोत. जर बघायला गेलं तर आजची परिस्थिती तुमची कशी आहे ते आपण बघूया. मित्रांनो, तुमच्या समोर एक चित्र आहे आणि सध्या आपली आजची परिस्थिती अशी आहे, आपला जो गोल आहे तो 300 शब्दाचा आहे, जो कोर्टाने जाहिरातामध्ये दिलेला आहे. आणि आपण कसं का होईना, सरपटत का होईना, पण त्या 300 शब्दापर्यंत पोहोचतो. काही विद्यार्थी पळत पळत रन काढून सुद्धा त्या 300 शब्दापर्यंत पोहोचतात, पण काहींची परिस्थिती अशीच आहे आणि अशामध्ये खूप जास्त विद्यार्थी आहेत. पण ठीक आहे, त्या गोलपर्यंत पोहोचणं, तिचं बॅट लागणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. म्हणजे तुम्ही योग्य ट्रॅकवरती आहात, योग्य मेहनत करता तुम्ही योग्य ठिकाणी, आणि हे सगळं कोणामुळे शक्य आहे, हे सगळं कशामुळे शक्य आहे, तुमची मेहनत आणि तुमची चिकाटीमुळे. खूप सारे विद्यार्थी माझ्याशी बोलतात, फोनवरती मेसेज करतात, तर खरंच तुम्ही खूप मेहनत करतात, खूप चिकाटीने तुम्ही टायपिंगला सुरुवात केली आणि सगळं हे 1 महिन्यामध्ये तुम्ही इथपर्यंत तुमची यशाची वाटचाल सुरू झाली. मित्रांनो, बोलणं आणि करणं याच्यामध्ये खूप फरक आहे आणि त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून अभिनंदन आणि कौतुक आहे तुमचं. तर तुम्ही इथपर्यंत पोहोचला, ह्या पायरीपर्यंत पोहोचला, आणि यासाठी खरंच खूप मेहनत घ्यावी लागते. खूप सारे विद्यार्थी असे आहेत जे जॉब करतात, गृहिणी आहेत, सगळं घर सांभाळून या सगळ्या गोष्टी करायच्या असतात, पण जेवढा वेळ मिळेल तेवढा त्या टायपिंगवरती प्रॅक्टिस करतात. मित्रांनो, मी प्रत्येक गोष्ट तुमच्या ठिकाणी ठेवतो आणि मग विचार करतो. टायपिंग ही गोष्ट अशी मनोरंजनची नाहीये किंवा खूप अशी आनंदाची नाहीये, कंटाळवाणी आहे, आळस येतो, करूशी वाटत नाही, आणि एवढ्या सगळ्यामध्ये परत टायपिंग करायचं आणि आपल्या यशापर्यंत पोहोचायचं म्हणजे खरंच खूप जिकरीची गोष्ट आहे. आणि ही सगळी गोष्ट तुम्ही केली त्याबद्दल खरंच तुमचं खूप खूप कौतुक आहे. कसं का होईना तुम्ही तुमच्या यशापर्यंत पोहोचलात. थोडंफार तुम्हाला कमी पडत असेल काही शब्द, पण नक्कीच त्याच्यामध्ये पण फरक जाणवेल आणि नक्कीच पोहोचाल. तर आत्ताची जी परिस्थिती आहे, म्हणजे काही दिवसापूर्वीची जी परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याच्यामध्ये खूप फरक आहे. जसा काळ लोटत जाणार तसे तसे तुमचे प्रश्न सुटत जातील, तसे तसे तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळत जातील. आता खूप विद्यार्थ्यांचं असं एक मत आहे की आमचे काही पॅसेजमध्ये 300 शब्द होत नाही, पण काही पॅसेजमध्ये 300 शब्द होतात. काय बोलतात 270 होतात, 260 होतात, 280 होतात, पण काही पॅसेजमध्ये ते 320 होतात किंवा 325 होतात. असं का? मी याच्या अगोदर पण एक व्हिडिओ सांगितलेला आहे तुम्हाला. मित्रांनो, काही पॅसेज जे आहेत त्या पॅसेजमध्ये काही शब्द एकमेकाला जोडलेले आहेत. त्या पॅसेजला काही सायंटिफिकली रिझन नाही आहे, कुठून जरी कॉपी पेस्ट केलेले पॅसेज आहे, कंटेंट आहे, जस्ट एक टाईप करायला आपल्याला टूल्स किंवा कंटेंट दिलेले आहेत आणि आपण ते पॅसेज टाईप करतो. त्यामुळं आपला स्पीड हा आपल्याला कमी वाटतो. पण तुम्ही घाबरून जाऊ नका, तुमचा स्पीड योग्य आहे.
तुम्ही आता राऊंड अबाउट 35च्या पुढे स्पीडला तुम्ही पोहोचलेला आहात. तुमचे जर 1700-1800 की स्ट्रोक होत असेल, 1800 किंवा 1700 की स्ट्रोक होत असेल, तर तुमचे 35चं स्पीड आहे आणि हा स्पीड चांगला आहे एका महिन्याच्या प्रॅक्टिसमध्ये. त्यामुळे तुम्ही योग्य ट्रॅकवरती आहात, योग्य ठिकाणी तुम्ही मेहनत करतात, तुम्ही मेहनतीत कुठेही कमी पडत नाही. फक्त गणित कुठं चुकतं आणि तुम्हाला कुठं असं वाटतं आपले 300 शब्द का होत नाही, कारण ते शब्दच बरोबर नाहीये. ते शब्द एकमेकाला जोडलेले आहेत. खूप सारे असे शब्द एकमेकाला जोडले असल्यामुळं ते 300 शब्द भरत नाही आणि मग ते कमी शब्द भरतात. पण एखादा तुम्ही जर चांगला पॅसेज घेतला, आता जर मी पुढचा पॅसेज तुम्हाला दाखवतो. हा पॅसेज आहे एमपीएससीचा. एमपीएससीला एका एक्झामला आलेला पॅसेज आहे. तुम्ही बघा त्याचे शब्दप्रयोग बघा, शब्दरचना बघा. तुम्हाला असं कुठेही वाटणार नाही का एकमेकांमध्ये शब्द घुसडवले किंवा एकमेकाला जोडलेले आहेत. आणि असा पॅसेज जर तुम्ही टाईप केला तर बघा नक्कीच तुमचे 300च्या वरती शब्द जाते. त्याच्यामुळे तुम्ही जी मेहनत करतात किंवा तुम्हाला जी भीती आहे, माझे 300 शब्द होत नाही, तर तुमचे 300 शब्द होतात. त्याच्यामुळे मनातली ती भीती तुम्ही काढून टाका. तुम्ही आता जे युनिट मोजतात टायपिंगसाठी, त्या कंटेंट आहेत तेच चुकीचे तुम्हाला इनपुट होतात. त्यामुळे तुम्हाला आउटपुट प्रॉपर मिळत नाही. त्याच्यामुळे त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊ नका. जस्ट त्याला एक टायपिंग कंटेंट म्हणून टाईप करा. त्याच्यामध्ये तुमचे शब्द काउंट करू नका. 10 मिनिटात एवढे शब्द झाले पाहिजे, तेवढे शब्द झाले पाहिजे. त्यामध्ये काही विद्यार्थ्यांचा जर स्पीड चांगला असेल तर त्याचे 300च्या वरतीचे शब्द होतात. अशा विद्यार्थ्यांचं खरंच कौतुक आहे आणि ते खूप सारी प्रॅक्टिस करतात किंवा खूप अगोदरपासून प्रॅक्टिस केली असेल किंवा करत असाल. पण ज्या विद्यार्थ्यांचे होत नाही तर त्यांनी त्याच्यामध्ये अजिबात न्यूनगंड मानू नका. जरी तुमचे ते 300 शब्द झाले नाही त्या लिगल पॅसेजमध्ये तरी घाबरून जाऊ नका. साध्या पॅसेजमध्ये किंवा नॉर्मल पॅसेजमध्ये तुम्ही नक्कीच 300 शब्द पार कराल आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये अजून तुम्हाला तुमच्याकडे वेळ आहे. नक्कीच तुम्ही तुमच्या 300 शब्दाच्या पुढे जाल. तुम्ही एक गोष्ट परत आठवा, ज्या दिवशी तुम्ही टायपिंगला सुरुवात केली की तो दिवस आणि आजचा दिवस यामध्ये जर तुम्हाला काहीच फरक जाणवत नसेल तर तुम्ही टायपिंग सोडून द्या. पण तुम्हाला असं वाटत असेल की त्या दिवसाचा अनुभव वेगळा होता ना आजचा अनुभव वेगळा आहे, आज नक्कीच माझा स्पीड वाढलेला आहे, तर लक्षात ठेवा अजून काही दिवसामध्ये हा स्पीड तुमचा नक्की वाढेल. तुम्ही काय केलं, तुम्ही मेहनत केली, सातत्याने टायपिंग करत होता, वेगवेगळे कंटेंट तुमच्या हाताकडून टायपिंग करत असताना गेलं आणि त्यामुळे तुम्हाला त्या टायपिंगमध्ये स्पीड येत गेला. त्यासाठी कोणता चमत्कार झाला नाही आणि याच्यासाठी तुम्हाला असं काही टिप्स किंवा ट्रिक्सची गरज पडली नाही. हे फक्त आणि फक्त तुमच्या मेहनतीच्या आणि चिकाटीमुळे झालेलं आहे. अजूनही काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये परत एक प्रश्न भेडसावतो. साहजिक आहे कोणाच्याही मनामध्ये तो प्रश्न भेडसावणार असेल. त्या ठिकाणी मी असेल किंवा तुम्ही असेल आणि अजून कोणी असेल तर कोर्टाची परीक्षा कधी होईल? वारंवार हा मला प्रश्न विचारला जातो व्हॉट्सअपवरून, कॉलवरून. मित्रांनो अजूनही आपल्या हातामध्ये नोटिफिकेशन नाही. अजूनही आपण 15 दिवस आपली एक्झाम होणार नाही असंच पकडून चला. एक्झाम थोडीशी पुढे लांबणीवर जाऊ शकते. तसं फिक्स काहीच नाही, हा अंदाज आहे. पण ऍटलीस्ट 15 दिवस तरी आपल्याकडे अजूनही एक्झाम होणार नाही एवढं तरी तुम्ही पकडून चला. म्हणजे तुमच्याकडे अजूनही टायपिंगसाठी 15 दिवस आहेत. दुसरी गोष्ट काय, परीक्षा हार्ड कॉपीवरतीच होणार आहे. खूप सारे विद्यार्थी अजूनही ना सॉफ्ट कॉपीवरती प्रॅक्टिस करतात. करा तुम्ही प्रॅक्टिस ज्यावेळेस तुम्हाला वेळ मिळेल, जे तुम्हाला टूल्स मिळेल, पण मॅक्झिमम तुम्ही हार्ड कॉपीवरती प्रॅक्टिस करा. सॉफ्ट कॉपीची प्रॅक्टिस कमी करा. एक तुम्हाला विरंगुळा किंवा तुम्हाला कंटाळा आला, चला काहीतरी बाबा खूप बोर झालं, तर तुम्ही ठीक आहे सॉफ्ट कॉपीवरती प्रॅक्टिस करा. पण तुम्ही मॅक्झिमम हार्ड कॉपीवरती प्रॅक्टिस करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तुमच्या डोक्यातनं एक गोष्ट काढून टाका तर लिगल पॅसेजेस येतील. मी परत एकदा सांगतो, सगळ्यांनाच लिगल पॅसेज येतील असं नाही, काहींना नॉर्मल पॅसेज पण येईल. तर तुम्ही सगळ्या प्रकारचे कंटेंट टाईप करण्याची तयारी ठेवा. वेगवेगळे कंटेंट टाईप करण्याची तयारी ठेवा. आणि लिगल पॅसेजच्या व्यतिरिक्तही तुम्ही नॉर्मल पॅसेज टाईप करा. लिगली पॅसेज टाईप करा. मी असं बोलत नाही की लिगल पॅसेज टाईप करू नका, पण इतर पॅसेजही टाईप करण्याची तुम्ही तयारी ठेवा. त्याच्यामधले काही शब्द तुम्हाला येण्याची संभावना आहे. त्याच्यामुळे तुमचे काही इतर कंटेंट ही टाईप करण्याची तुमच्या हाताखालून गेले पाहिजे. त्याच्यामुळे लिगल पॅसेज टाईप करत असाल तर त्याच्या व्यतिरिक्तही बाकीचे काही पॅसेज आहेत ते तुम्ही टाईप करा. ते कंटेंट तुम्ही टाईप करायची सवय ठेवा. पुढची स्लाइड आहे ससा आणि कासव. आता तुम्ही बोलाल त्याचा काय संबंध आहे? मित्रांनो याच्या अगोदरची गोष्ट आठवा, जेव्हा स्टे ऑर्डर आली आपल्याला कोर्टाची, आपण शांत बसून गेलो. आता काय माहित कधी निकाल लागेल, वेगवेगळ्या मनात विचार यायला लागलेत. आता काय माहित नोव्हेंबर होतो का डिसेंबर होतो का पुढचं वर्ष उजडतं, निकाल किती दिवस चालेल, कोर्टाच्या तारखा किती दिवस चालतील. मग आपण शांत बसून गेलो. आजही काही विद्यार्थ्यांचं पर्यंत काही खबर पोहोचलेली आहे तर कोर्टाची एक्झाम होऊ शकते, लेट होईल, टाइम लागेल. मग काही विद्यार्थी काय झाले, थोडेसे शांत होऊन गेले. मित्रांनो ससा आणि कासवासारखं होऊन देऊ नका. ही गोष्ट इतिहासात जमा झालेली आहे. सध्या आपल्याला सतत टायपिंग करत राहायचंय. तुमचा गोल जर फिक्स असेल कोर्टाची एक्झाम पास व्हायचंय तर तुम्ही टायपिंग सोडू नका. त्याच्यामध्ये कोणताही खंडन ठेवू नका. कंटिन्यू टायपिंग करत राहा. वेगवेगळे कंटेंट टाईप करत जा. नक्कीच तुम्ही पुढे जाणार. कासवासारखे तुम्ही शर्यत जिंकाल. त्याच्यामुळं आता काहीतरी एक्झाम थोडीशी लेट होईल, अजून काही चिन्ह दिसत नाही एक्झाम होण्याचं, म्हणून टायपिंग सोडून देऊ नका.
आणि इतर अभ्यास करायचं हेही तुम्ही करा, पण टायपिंग ही तुमची चालू ठेवा. त्याच्यामुळे कासव आणि सस्यासारखं होऊन देऊ नका. आपल्या टायपिंगमध्ये कोणताही खंडन पडून देऊ नका, ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे. पुढची स्लाइड्स आहे आपली. ज्या विद्यार्थ्यांचं मराठी टायपिंग चांगलं झालेलं आहे किंवा ते टायपिंग व्यवस्थित करतात, तर तुम्ही इंग्लिशकडे तुमचा मोर्चा वळवा. इंग्लिश टायपिंगला सुरुवात करा. थोडी टायपिंग इंग्लिश करायला सुरुवात करा, कारण भविष्यामध्ये अजून आपल्याला खूप आव्हानांना सामोरं जायचं आहे. इंग्लिश टायपिंगचा स्पीड हा 40चा आहे, म्हणजे आपल्यासाठी तो 45च्या पुढे स्पीड लागणार आहे. त्यामुळे एक मोठं आव्हान आपल्या समोर आहे. त्याची सुरुवातही तुम्ही आतापासूनच करा. पहिलं सॉफ्ट कॉपीवरची पाहिजे तर प्रॅक्टिस करा. खूप सारे कंटेंट्स मार्केटमध्ये अवेलेबल सॉफ्ट कॉपीमध्ये, आणि नाही तुम्ही हार्ड कॉपीवरची प्रॅक्टिस करा. हार्ड कॉपीवरची पण इंग्लिशची प्रॅक्टिस सुरू ठेवा. काही टाइम हा तुम्ही इंग्लिशसाठी ठेवा आणि काही टाइम तुम्ही मराठीसाठी ठेवा. पण कोणी ज्यांची मराठीची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस झालेली आहे त्यांची, आणि ज्यांची मराठीची थोडीफार कमी आहे त्यांनी मराठीला जास्त वेळ द्या, बाकीचा थोडाफार राहिलेला इंग्लिशला वेळ द्या. कारण एक्झाम अजूनही काही दिवस होणार नाहीये, याची नक्कीच कन्फर्म आहे. म्हणजे 15 दिवस 20 दिवस अजून मला असं वाटत नाही एक्झाम होईल म्हणून. त्याच्यामुळे तुमचा मोर्चा थोडाफार इंग्लिशकडे डायव्हर्ट करा. इंग्लिशला सुरुवात करा. चांगल्या प्रकारे इंग्लिश टायपिंगला करा. त्याच्यामध्ये टार्गेट सेट करा, इतके शब्द आपल्याला द्यायचे. आपण त्याच्यावरती पण एक प्रोग्राम काही दिवसामध्ये देऊच तुम्हाला, इंग्लिशचं कसं टायपिंग करायचं किंवा कशा प्रकारे हे करायचं. आता सध्या आपण थोडंसं मराठीवरती कॉन्सन्ट्रेशन करतो, त्याच्यामुळे मराठीकडे लक्ष देतो. त्याच्यावरती वेगवेगळे थोडेसे प्रयोग चालू आहेत. लवकर काही गोष्टी तुमच्या समोर मी घेऊनच येणार आहे. पण इंग्लिश टायपिंगलाही तुम्ही महत्व द्या. हेही आपल्या समोर थोडंसं एक मोठं आव्हान आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये मी तुम्हाला त्याच्याबद्दल मार्गदर्शन करणार आहे. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, अजूनही काही विद्यार्थी जे आहेत ना, ते ISM वरती प्रॅक्टिस करतात. त्यांना कळकळीची विनंती आहे, ISM वरती प्रॅक्टिस करू नका आणि ISM हे एक्झामला येणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर जे विद्यार्थी मोबाईलवरती पण प्रॅक्टिस करतात, अशा विद्यार्थ्यांनी इंग्लिशची प्रॅक्टिस मोबाईलवरती पण करू शकतात. मोबाईलवरती जर तुम्ही OTG लावलं तर खूप साऱ्या वेबसाईट्स आहेत ज्याच्यावरती तुम्ही मोबाईलवरती पण प्रॅक्टिस करू शकता. आणि कोर्टासाठीही जर विद्यार्थ्यांकडे जर अवेलेबल नसेल लॅपटॉप PC, तर खूप सारे असे साईट आहे, वेबसाईट आहे, जी तुम्ही मोबाईलला अटॅच करून कोर्टाची प्रॅक्टिस करू शकतात. काही ठिकाणचे कोड येत नाही, तर कोडला इग्नोर करा, पण तुम्ही कोर्टाची प्रॅक्टिसही मोबाईलद्वारे करू शकतात. एक सेपरेटली त्यासाठी मी एक व्हिडिओ बनवेलच. मला वाटतं मी बनवलेला असेल व्हिडिओ. चेक करतो, जर नसेल तर त्यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवेल, ज्यांच्याकडे लॅपटॉप आणि डेस्कटॉप नाहीये अशा विद्यार्थ्यांसाठी. कारण काही विद्यार्थी काय करतात, क्लास जॉईन केलेला आहे आणि क्लासमध्ये तुम्हाला ठराविक वेळच मिळतो, 2 तास, 1.5 तास, 3 तास. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला घरी प्रॅक्टिस करायची असेल तर लॅपटॉप डेस्कटॉप लागतं, आणि हे जर तुमच्याकडे अवेलेबल नाही तर मोबाईल असेल तर मोबाईलवरती तुम्ही पण प्रॅक्टिस करू शकता, कृतीदेवची आणि इंग्लिशची पण. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आपल्याला इंग्लिशची पण प्रॅक्टिसला सुरुवात करायची आहे. परत असे नवीन विषय आपण घेऊन येणारच आहोत तुमच्या समोर. पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी. अजूनही जर तुम्हाला काही डाऊट्स असेल नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि परत हा प्रश्न विचारू नका का एक्झाम कधी आहे. एक्झाम मलाही माहीत नाही कधी आहे, पण अजून तरी 15 दिवस एक्झाम होणार नाही असा एक अंदाज आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही सांगू शकता येत नाही. होऊ शकतं ती 10 दिवसात होईल, पण अंदाज आहे की 15 दिवसात एक्झाम होणार नाही, कारण असं अजूनपर्यंत काही नोटिफिकेशन आपल्या हातामध्ये आलेलं नाही आहेत. आणि नोटिफिकेशन येईल, त्याच्यानंतर हॉल तिकीट्स वगैरे येईल. हा सगळा कालावधी राऊंड अबाउट एक 15 दिवसाचा पकडा, आणि मग अजूनही 15 दिवस आपल्याकडे एक्झाम होणार नाही. तर 15 दिवस आपल्याकडे नक्की टायपिंगला मिळणार आहेत. तर तुमच्याकडे अजून काही कमेंट्स, काही डाऊट्स असेल तर नक्की तुम्ही कळवा. आणि हा आपला व्हिडिओ नक्की येणार आहे का ॲक्युरेसी कशी मेंटेन करायची. मी विद्यार्थी, मला माहिती आहे ह्या गोष्टीवरती खूप लक्ष देऊन आहेत. मी हा व्हिडिओ कधी टाकतो, पण तो व्हिडिओ लवकरच येईल. थोडंसं त्या गोष्टीसाठी रिसर्च करावं लागतात, थोड्याशा गोष्टी बघाव्या लागतात. त्या पहिल्यांदा मला बघूनच मग सांगावं लागतं, तरच ती गोष्ट शक्य आहे. नाही तर म्हणून त्या व्हिडिओला थोडासा वेळ होतो, आणि तो व्हिडिओ जाणीवपूर्वक मी थोडासा लेट करतो. त्याचं कारणही तुम्हाला समजेल व्हिडिओमध्ये. परत भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.